कंधार तालुक्यात ग्रामविकास अधिकाऱ्याच्या पदभारासाठी आमरण उपोषण। कंधार तालुक्यातील दिग्रस खुर्द येथील संबंधित ग्रामविकास अधिकाऱ्यास पदभार मिळावा, गावातील विविध शासकीय कामांना गती मिळावी आणि नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवाव्यात या प्रमुख मागण्यांसाठी कंधार तालुक्यातील दिग्रस खुर्द ग्रामपंचायतीसमोर सरपंच व समस्त गावकरी मंडळींच्या वतीने आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे। ग्रामविकास अधिकारी सौ वर्षा भगवान पवार यांची बदली होऊन 2 ते 3 आठवडे उलटले आहेत, मात्र त्यांच्याऐवजी संबंधित ग्रामविकास अधिकाऱ्यास पदभार देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। पाहुयात याबाबत सविस्तर वृत्त। पवार यांचे 4 बदली होऊन जवळजवळ 20 ते 25 दिवस झाले, तरी ही मॅडम आम्हाला दुसऱ्या अधिकाऱ्याला 4 द्यायला तयार नाहीत। तयार मागा गेल तर देणं होणार देणार नाही, मी काय करायचे करा, मला देणं होणार नाही असं त्यांच्या आलेल्याची भाषा होत आहे। तरी मी सरपंच या नात्याने गावामध्ये मला खूप समस्या निर्माण होत आहेत, लोकांच्या तक्रारी येत आहेत, जन्म दाखला मिळत नाही, जवळजवळ त्यांना गावातील नाले वगैरे दुरुस्तीसाठी काही लक्ष घालत नाही किंवा यांना आठवड्यातून 1-2 दिवस हजर लावत नाहीत, सजावर येत नाहीत। खूप गावातल्या लोकांच्या तक्रारी आहेत, म्हणून आम्ही इथं उपोषणाला बसलो आहे, आमरण उपोषणाला बसलो आहे। बिलकुल मान्य न होईपर्यंत आमरण उपोषण राहील। आदरणीय सहज फिरत असताना पंचायत समिती कार्यालय ते सहजासहजी भेट देत असताना आमच्या शेजारच्या गावचे दिग्रस येथील भीमराव पाटील सरपंच यांचे आमरण उपोषणाची हे बघितलं, उपोषणाचं स्थळ बघितलं आणि मी शासना थांबत आहे। मी जरी सामाजिक कार्यकर्ता असलो तरी या सर्वसामान्य गोष्टी ज्या की गावातील साफसफाई करणं असेल, सांसर्गिक योग होत असतील, यासाठी जर ग्राम मुजोरीपणा व्हिडिओ साहेबांनी विशेषतः यांनी तक्रार करून शिवपर्यंत तक्रारी केलेल्या आहेत, तरी पण शासनाचं डोकं ठिकाणावर आणि पर्यायी व्यवस्था करून ताबडतोब ग्रामविकास अधिकाऱ्याची इथं सेवा उपलब्ध करावी ही विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।